कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला कळतंय का, बिझनेस स्टार्ट होऊन फक्त 1च महिना झालाय आणि तुझा हा खर्च। कम ऑन यार हनी, अगं हनी मला खूप काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि मी आधीच ठरवलं होतं की मी जेव्हा कमावता होईल ना तेव्हा मी खूप गोष्टी घेईन, त्याच घेतल्या। सिंपल घेतलं, सिंपल। बोलायला किती सिंपल वाटतं नाही हॅरी। आपण खर्च करण्यासाठी नाही बिझनेस स्टार्ट करत, कळतंय का? तुला हे का कळत नाहीये, आपण खर्च करण्यासाठीच बिझनेस स्टार्ट केलाय। अगं आपण खर्च करू तेव्हाच कमावू ना। हो, बट तो खर्च राईट ठिकाणी केला पाहिजे ना। तू अशा ठिकाणी खर्च करतोस आणि इतका खर्च करतोयस, ह्याच्याने सेव्हिंग्स नाही होणार आहेत हॅरी। अजून सेटल होणं बाकी आहे, मोठमोठे लोन्स बाकी आहेत। असेच खर्च करत बसलास तर पुढे कसं करायचंय आपण? अगं हनी, हे बघ, आपण आपले सगळे लोन्स क्लिअर करणार, बॅकलॉग सुद्धा भरून काढू आणि सेव्हिंग सुद्धा करू। तू नको काळजी करूस। अगं त्यासाठीच बिझनेस करतोय ना आपण, नाही तर नोकरी नसती का केली। आणि हे बघ मला तुझ्या पप्पांना इम्प्रेस करायचं होतं, मला त्यांच्यासारखं नाव करायचं होतं, स्वतःला एक्स्टॅब्लिश करायचं होतं, म्हणून आपण हा बिझनेस सुरू केलाय ना। हा, आणि हे तू मध्येच काय सुरू केलं, सेव्हिंग सेव्हिंग सेव्हिंग। आणि मला खरंच विश्वास बसत नाहीये की हे सगळं तू बोलतीयस। अगं गाडे पाटलांची मुलगी आहेस तू आणि तू मला एवढ्या तेवढ्या खर्चांवरून बोलतीयस, कमाल आहे। हो, मीच बोलतेय, कारण काय आहे ना हॅरी, मी फक्त गाडे पाटलांची मुलगी नाहीये, मी दळवी कुटुंबाची सून सुद्धा आहे। आणि हॅरी, एवढ्या वर्षांचा संसार करून आई बाबांकडे बघून मी एवढं तर नक्कीच शिकली की आपण जितकं कमवतो ना त्यातून थोडी तरी सेव्हिंग्स माणसाने करावी। शपथ, सिरियसली हनी, मला ना खरंच बिलीव्ह होत नाहीये हे सगळं तू बोलतीयस। हो, मीच बोलतेय, आणि आता मी जे करणार आहे ना ते बघून तू तर अजूनच शॉक होणार आहेस। काय करणार आहेस तू? हे तुझे क्रेडिट कार्ड्स, जोपर्यंत माझ्या मनासारखे सेव्हिंग्स आपण नाही करत तोपर्यंत हे कार्ड्स माझ्याकडेच राहतील। हा, कळलं? आणि अगं हे तू ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।